मित्रांनो, पुण्याहून पंढरपूरला जायचं ठरवलं आहे, पण कोणती रेल्वे पकडायची हेच कळत नाही का? कोणती ट्रेन तुमच्यासाठी योग्य आहे, किती वाजता सुटते, किती वेळ लागतो आणि तिकीट किती आहे, हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान. तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स IM. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पंढरपूर हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. मात्र फक्त एकादशीच नाही तर वर्षभर हजारो प्रवासी पुण्याहून पंढरपूरला रेल्वेने प्रवास करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुणे ते पंढरपूर कोणकोणत्या रेल्वे गाड्या आहेत, त्या किती वाजता सुटतात, पंढरपूरला किती वाजता पोहोचतात, त्यांचे तिकीट दर काय आहे आणि शेवटी तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वात चांगला आहे. मित्रांनो, सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट, जर तुम्ही पुण्याहून थेट पंढरपूरला रेल्वेने जाणार असाल तर नियमित धावणारी थेट रेल्वे फक्त एकच आहे आणि ती म्हणजे गाडी नंबर 11027 दादर सेंट्रल सातारा एक्सप्रेस. ही गाडी दररोज धावत नाही, तर ही गाडी आठवड्यातून फक्त सोमवार, मंगळवार आणि शनिवार याच दिवशी धावते. ही गाडी पुणे जंक्शन वरून पहाटे 3:35 सुटते आणि सकाळी 8:10 गाडी पंढरपूरला पोहोचते. पुणे ते पंढरपूर हे 237 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 35 मिनिटात पूर्ण करते. या प्रवासादरम्यान ही गाडी एकूण 7 महत्वाच्या स्टेशनवर थांबते. त्या स्टेशनची नावे सध्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. या गाडीचे जनरल, स्लीपर आणि AC वर्गाचे तिकीट दर सध्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेल्वेकडून एक विशेष अनरिझर्व्ड स्पेशल ट्रेन देखील चालवली जाणार आहे. ही गाडी फक्त 23 जुलै ते 29 जुलै या कालावधीतच धावणार आहे. या गाडीचा क्रमांक आहे 01207 पुणे मिरज आषाढी एकादशी स्पेशल. ही गाडी पूर्णपणे अनरिझर्व्ड आहे. ही गाडी पुणे जंक्शन वरून सकाळी 8:40 सुटणार असून दुपारी 3:55 ही गाडी पंढरपूरला पोहोचणार आहे. पुणे ते पंढरपूर हे 237 किलोमीटरचे अंतर ही गाडी 7 तास 15 मिनिटात पूर्ण करणार आहे. ही गाडी आपल्या प्रवासादरम्यान कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवरती थांबणार आहे आणि त्या रेल्वे स्टेशनचं टाइम काय आहे हे तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत आहे. मित्रांनो, समजा तुम्हाला या दोनपैकी कोणतीही थेट गाडी मिळाली नाही तर काळजी करू नका. सर्वप्रथम तुम्ही पुणे ते कुर्डुवाडी जंक्शन असा रेल्वेने प्रवास करू शकता. पुणे ते कुर्डुवाडी दरम्यान दररोज अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. कुर्डुवाडीला पोहोचल्यानंतर कुर्डुवाडी पंढरपूर पॅसेंजर किंवा डेमो ट्रेनने पुढचा प्रवास करता येतो आणि जर त्यावेळेला रेल्वे उपलब्ध नसेल तर कुर्डुवाडी बस स्थानकावरून पंढरपूरसाठी नियमित एसटी बस देखील उपलब्ध आहेत. कुर्डुवाडीहून पंढरपूरला रेल्वेचे तिकीट दर आणि बसचे तिकीट दर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. मित्रांनो, दुसरा पर्याय म्हणजे पुणे ते मिरज असा रेल्वेने प्रवास करणे. मिरजपर्यंतही दररोज अनेक रेल्वे उपलब्ध आहेत. मिरजला पोहोचल्यानंतर मिरज पंढरपूर रेल्वेने पुढे जाता येते. जर रेल्वेची वेळ जुळत नसेल तर मिरजहून पंढरपूरसाठी एसटी बस देखील उपलब्ध आहेत. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती मिरज ते पंढरपूर रेल्वेचे तिकीट दर आणि एसटी बसचे तिकीट दर सुद्धा दिसत असतील. म्हणजेच थेट रेल्वे कमी असल्या तरी योग्य नियोजन केलं तर पुण्याहून पंढरपूरला सहज पोहोचता येतं. तर मित्रांनो, आज आपण पुणे ते पंढरपूर जाणाऱ्या सर्व महत्वाच्या रेल्वे पर्यायांची माहिती जाणून घेतली. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील बरेच प्रश्न सुटले असतील. अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा आणि पंढरपूरला जाणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच रेल्वे संबंधी अचूक आणि विश्वासार्ह माहिती मराठीत पाहण्यासाठी ट्रेन लव्हर्स IM चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.